पण दिल्लीमध्ये जितका पोलीस फोर्स लावला त्यापेक्षा जास्त पोलीस फोर्स काय शंभू बॉर्डर लावला आणि पंजाबच्या शेतकऱ्यांना, हरियाणाच्या शेतकऱ्यांना काय तिथे रोखण्यात आलं, नाहीतर ते सुद्धा शेतकरी बांधव त्यांच्या मागण्यांसाठी विद्यार्थ्यांच्या आंदोलनांमध्ये विलीन होणार होते. सर, तुम्ही मगाशी म्हटलं की आज याच्यावरती चर्चा होईल की विरोधकांनी या आंदोलनामध्ये सहभागी व्हायला पाहिजे. वगळाची स्थिती विरोधकांमध्ये अजून लोकांच्या, विद्यार्थ्यांच्या भावना त्यांच्यापर्यंत पोहोचत नाहीये. बघा, शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांचं असं मत आहे खरं तर की इतके संतप्त आहेत आणि या विद्यार्थ्यांच्यावरती अत्याचार आणि लाठीमार होऊन त्यांचं तर असं म्हणणं आहे की याच्यावरती भारत बंदचा पुकार केला पाहिजे विरोधी पक्ष. राहुल गांधीला अजूनही बाबा लक्षात येत नाहीये. नाही, राहुल गांधींच्या लक्षात येतं ना. राहुल गांधी स्वतः नीटच्या प्रकरणामध्ये सगळ्यात आधी आंदोलन त्यांनीच सुरू केलेलं आहे. राहुल गांधींनी या देशामध्ये नीटच्या विरोधामध्ये पहिला एल्गार जर कोणी पुकारला असेल, सभागृहामध्ये विद्यार्थ्यांना संबोधित करणं, अभिजित तितकेसारखा लाटाकाटा खाणं, त्याच्यात फरक वाटत नाही तुम्हाला? अजिबात फरक वाटत नाही. तुम्ही एक अजेंडा घेऊन जर माझ्याशी बोलता, तुमचं चॅनल मला माहिती आहे काय आहे ते, तुम्ही असं अजेंडा घेऊन जर बोलत असाल तर तुम्ही त्या आंदोलनाचा अपमान करता. हे मी ऑनलाईन सांगतोय. मला असं वाटत नाही की राजकीय नेत्यांच्या मुलांच्या करिअरसाठी ते मुलं बाहेर येत नाही, 2-4 पक्षाचे नेते येतात, विरोधकांची असं अजिबात नाही. सारख्या माणसाच्या मागे एवढ्या मोठ्या प्रमाणात हे तुमचा गैरसमज आहे. तुमचा गैरसमज आहे. हे जे लोक आहेत हे एका व्यक्तीच्या मागे नाही आहेत. मग वांगचूक जे असतील किंवा अभिजित दिपके जे असतील, हा एक इशू आज हा राहुल गांधी किंवा आम्ही सगळ्यांनी उचलला, त्यातून ही लढाई सुरू झाली आणि त्या लढाईमध्ये तेल ओतण्याचं काम या देशाचे सरन्यायाधीश मायलॉर्ड सूर्यकांत यांनी केलं. हे समजून घ्या. त्याच्यामुळे भडका उडाला. प्रत्येक राजकीय नेता आणि राजकीय पक्ष नीट पेपर फुटीवर सगळ्यात जास्त रस्त्यावरती उतरला. खरं म्हणजे तुम्ही हे प्रश्न देवेंद्र फडणवीसना विचारला पाहिजे. पेपर फुटीचं सगळ्यात मोठं केंद्र हे महाराष्ट्र आहे, लातूर आहे, पुणे आहे आणि ते सगळे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे लोक आहेत, पुढारीकार. कळलं? प्रश्न हा तुम्ही राज्याच्या, महाराष्ट्राच्या गृहमंत्री, मी ऐकतोय ना, मला तुम्ही प्रश्न विचारूच नका. हा जो विषय आहे हा महाराष्ट्राशी संबंधित आहे. देवेंद्र फडणवीस यांचं मुख्यमंत्री नाही, मी तर तुमच्या पक्षाचे खासदार म्हणतात की आदित्य ठाकरे आम्हाला भेटत नाही, ग्राउंडवर येत नाही. याच्यामध्ये काय संबंध आहे? तुम्ही व्यक्त होतात. प्रश्न आहे की विरोधकांचे प्रश्न मांडायला अभिजित दिपकेला अमेरिकेतून इथे यावं लागलं सर. नाही, असं काय नसतं. हा तुमचा प्रश्न, हळू बोला जरा. हा प्रश्न अत्यंत मूर्खपणाचा आहे. तुम्ही अभ्यास करून या. आदित्य ठाकरेच ग्राउंडवर आहेत. आदित्य ठाकरे अत्यंत ग्राउंडवरती आहेत. अमेरिकेतून कोणी आलं, लंडनवरनं कोणी आलं किंवा न्यूयॉर्कमधून कोणी आलं म्हणून आंदोलन होत नाही. आम्ही सगळे त्या आंदोलनाच्या पाठीशी आहोत म्हणून ते आंदोलन यशस्वी होत आहे. काल केजरीवाल आंदोलनामध्ये होते, काल समाजवादी पार्टीचे लोक आंदोलनामध्ये होते, काल भीम आर्मीचे नेते आंदोलनामध्ये होते, काल आमचे लोक आंदोलनामध्ये होते. आम्ही सातत्याने त्या आंदोलनाच्या पाठीशी आहोत. काल उद्धव ठाकरे यांनी किमान 25 वेळा याच्यावर त्यांच्याशी चर्चा केलेली आहे. आणि एक पत्रकारांना माझा सल्ला आहे, तुम्ही सरकारची गुलामगिरी करू नका. हे सरकार अत्यंत क्रूर आहे, हे सरकार अत्यंत निर्घृण आहे. आणि नरेंद्र मोदी आणि अमित शहा यांनी काल ज्या पद्धतीनं या देशातल्या युवकांवरती हल्ला केलेला आहे, लाठीमार केलेला आहे, असं क्रौर्य फक्त ब्रिटिश काळामध्ये जालियनवाला बाग हत्याकांडात दिसलं. निशस्त्र मुलांवर, मुलींवर, त्यांच्या पालकांवर जे हल्ले केले त्याच्यामुळे या देशामध्ये एक जो असंतोष आणि उद्रेक झालेला आहे त्याचा सुद्धा विचार स्वतःला पत्रकार संबंधाच्या तरुणांनी केला पाहिजे. तुम्ही आता बोलताना म्हटले की भारत बंदची एक प्रकारे भारत बंद झाला पाहिजे अशा पद्धतीने उद्धव ठाकरेंची भूमिका आहे असं तुम्ही बोलताना म्हणाले. त्या अनुषंगाने काय तुम्ही पुढे जाणार आहात का? त्या अनुषंगाने त्यांची भूमिका आम्ही काल चर्चा केली. त्यांचं असं म्हणणं आहे की ज्या प्रकारचं आंदोलन काल झालं या देशामध्ये, देशाच्या राजधानीमध्ये, ते अत्यंत गंभीर आहे, चिंताजनक आहे. ज्या पद्धतीनं पोलिसांनी क्रौर्याची परिसीमा गाठली ती अत्यंत भयंकर आहे. खरं म्हणजे या प्रश्नावर फक्त दिल्लीत नाही तर देशभरामध्ये, भारतामध्ये सर्व राजकीय पक्षांनी एकत्र येऊन वणवा पेटवायला पाहिजे, ही त्यांची भूमिका आहे. आणि यावर जर भारत बंद करण्याची जरी वेळ आली तरी आम्ही त्यात सहभागी होऊ. पण
त्या अनुषंगाने विरोधी पक्ष, कारण तुम्ही आता इंडिया आघाडीच्या बैठकीमध्ये कालच्या आंदोलनाच्या अनुषंगाने चर्चा करणार आहात, तर हा मुद्दा उद्धव ठाकरेंच्या वतीने तुम्ही मांडणार आहात? आम्ही नक्की मांडायला काय, महाराष्ट्रामध्ये काल 4 ठिकाणी मोठं आंदोलन झालं. आपण पुण्यातलं पाहिलं असेल, आपण नागपूरला पाहिलं असेल, शिवसेनेनेच केलेलं आंदोलन, आणि त्याच्यामध्ये सर्व क्षेत्रातले तरुण वर्ग काल नागपूरला उतरला होता. आता त्याच्यानंतर जिल्ह्यातल्या प्रत्येक ठिकाणी हे जेन झीचं आंदोलन सुरू होईल. तर राज्यसभेमध्ये अमित शहा वंदे मातरम विधेयक आणणार आहेत, 3 वर्षाची शिक्षा दिली जाणार आहे जर आठवड्यानंतर. स्वतःला येतं का वंदे मातरम? किंवा त्यांचे जे नेते आहेत प्रधानमंत्री, ते टेलिप्रॉम्प्टर शिवाय वंदे मातरमची पूर्ण कडवी म्हणू शकतात का? त्यांनी म्हणून दाखवावं. सेंट्रल हॉलमध्ये आम्ही येतो, टेलिप्रॉम्प्टर शिवाय वंदे मातरम, देशामध्ये काय चाललंय आणि तुम्ही काय करता. वंदे मातरमसाठी सक्ती करण्याची गरज नाही.